विद्यार्थी मित्रांनो, वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार वनरक्षक पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. नागपूर कार्यालयामार्फत याची परिपूर्ण तयारी चालू आहे. त्यासाठी आपण मागील वर्षी जेवढे पण वनरक्षक भरतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. आधी आपण एकूण 5 शिफ्टचे प्रश्न बघितलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 6व्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते ते सर्व बघणार आहोत. अशा एकूण 22 शिफ्टचे सर्व प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. या चॅनलवरती फक्त महाराष्ट्र वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. इतर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती टाकले जात नाहीत. आणि आपला वनरक्षक वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्यात किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ कोण होत्या? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे, गोदावरी पारुळीकर या होत्या. IMP प्रश्न आहे. प्रश्न अशाच प्रकारचे विचारतात, काही प्रश्न रिपीट देखील होतात. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅश डॅशला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भूऔष्णिक ऊर्जेला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचा आहे. IMP प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅशच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. तर पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे हे होते. नेक्स्ट चौथ्या क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवरती बघू शकता, खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? तर पीर पंजाल ही या ठिकाणी हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे पीर पंजाल. आणि जेवढे उत्तरे आहेत ते या ठिकाणी त्यांना मी डॉट असा प्रकारे केला आहे, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न लवकर कव्हर होतील. 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? 2023 पर्यंत विचारलं होतं, तर तेव्हा कोण होते? शक्तिकांत दास हे 2023 पर्यंत या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. परंतु सध्या 2025 मध्ये IMP प्रश्न करा या 2025 मध्ये, 1 मिनिट, 2025 मध्ये सध्या सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुमच्या, जेणेकरून लक्षात राहील. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन 2025 मध्ये निवडले गेलेले गव्हर्नर कोण आहेत? सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. कधी मंजूर केलेला आहे हा कायदा ब्रिटिश सरकारने? तर ऑगस्ट 1935 मध्ये ब्रिटिश सरकारने भारत सरकारचा कायदा मंजूर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 7व्या क्रमांकाचा IMP प्रश्न आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तांत्रिक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो? कोणता वृक्ष? तर सुंदरी नावाचा हा जो वृक्ष आहे तो या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो, सुंदरी नावाचा हा वृक्ष. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे? ते सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवले गेलेले आहे. कोणी बनवले, काय आहे बनवलेले ते? हा एक लोखंडी स्तंभ आहे जो 1500 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी समाविष्ट दिली गेली आहे? कोणत्या अनुच्छेदामध्ये? तर अनुच्छेद म्हणजेच कलम 21 मध्ये या ठिकाणी हमी दिली गेलेली आहे. आता सर्वात महत्वाचं TCS चा पॅटर्न मी तुम्हाला सांगून घेतो. जेवढे पण पॅटर्न आहेत, जेवढे पण या ठिकाणी कलम आहेत, त्याच्यापैकी एक प्रश्न कलमवरती 100% विचारला जातो. एका प्रश्नाला 2 गुण आहेत, त्याच्यामुळे 2 गुण येथे फिक्स होतात. कलम तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे, राज्याकडून कोणत्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास पुनरावलोकन केले जाते? कोणत्या? तर न्यायिक या मूलभूत अधिकारांचे जर उल्लंघन केले जाते तर पुनरावलोकन केले
जाते? IMP करा या प्रश्नाला. अशाच प्रकारचे या ठिकाणी बघू शकता. या 15 प्रश्नांमध्ये जर पॉलिटिक्स वरती 3 प्रश्न विचारले गेले तर पॉलिटिक्स अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. आपण सराव सर्व प्रश्न घेणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे 11व्या क्रमांकाचा. 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन संघटित केले? वर्ग संघटनेत संघटित केले कोणी केले? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 1930 मध्ये दलितांना वंचित संघटनेत संघटित केले. ठीक आहे. कोणत्या? या डिप्रेस क्लासेस असोसिएशन द्वारे. ठीक आहे. संघटित केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न तांत्रिक प्रश्न 100% विचारला जातो. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. एकदम सोप्या लेवलचा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. आता तुमच्यासाठी दुसरा एक प्रश्न सांगून घेतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत याची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि कोणता व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याची देखील माहिती तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे माहिती लक्षात राहील. 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खानदेश हा डॅश डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. खानदेश हा डॅश डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. तर खानदेश हा तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला हा एक वायव्य प्रदेश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचा योजनावरती कधी कधी TCS प्रश्न विचारते. तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 2000 साली प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर 15व्या क्रमांकाचा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली? कोणत्या टेकडीमुळे? तर सातपुडा टेकडीमुळे महाराष्ट्राची या ठिकाणी उत्तरेकडील सीमा तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 15 प्रश्नांचा तुम्हाला कसा वाटला? नेक्स्ट व्हिडिओ या ठिकाणी आजचा आपण 6व्या शिफ्ट मधील प्रश्न बघितले. नेक्स्ट व्हिडिओ मधील 15 जे प्रश्न असणार आहे 7व्या शिफ्ट मध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि वनरक्षक वनसेवक पदभरतीच्या संपूर्ण तयारीसाठी YBD ग्रीन आर्मी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.